व्हायब्रेशन त्यावेळेला त्या टेक्निकशी मॅच झाले की ती गोष्ट लवकर मॅनिफेस्ट होते. आणि कधी जर तुमची इच्छा पूर्ण नाही झाली तर युनिवर्सवर सोडून द्या, कारण युनिवर्सने तुमच्यासाठी अजून काहीतरी चांगलं केलेलं असतं. तुम्ही पण मॅनिफेस्टेशन करताय आणि तुम्हाला माहिती आहे की बऱ्याच अशा टेक्निक असतात. 555 असते, 333 असते, 222 असते किंवा वॉटर टेक्निक, बऱ्याच टेक्निक आहे आणि त्यामधलीच आपली एक सुंदर अशी टेक्निक आहे. आज तिचं नाव आहे 369 टेक्निक. ही निकोला टेस्लाची एकदम पॉवरफुल अशी टेक्निक आहे. तर चला तर मग आज स्टार्ट करूया आपल्या टेक्निकला. आणि मी आज सविस्तर असा व्हिडिओ घेऊन आलेले आहे आणि सविस्तर ह्या 369 टेक्निकविषयी तुम्हाला सांगणार आहे. तर स्टार्ट करण्याअगोदर मी हाय हॅलो नमस्कार, माझं नाव प्रतीक्षा भारती आणि तुम्ही पाहायला सुरुवात केली आहे मैत्रीण. आणि आजचा व्हिडिओ मी एकदम मस्त असा आणलेला आहे. निकोला टेस्लाची ही एकदम पॉवरफुल टेक्निक आहे आणि ह्या टेक्निकनी बऱ्याच लोकांच्या इच्छा पूर्ण झालेल्या आहेत आणि मी पण ही टेक्निक केलेली आहे बऱ्याच याच्यासाठी आणि माझ्या पण बऱ्याच इच्छा ह्या टेक्निकने पूर्ण झालेल्या आहेत. आणि तुम्हाला वाटतं की तुम्ही बरेच दिवस झाले काही गोष्टी तुम्ही म्हणजे तुमच्या इच्छा आहेत, तुम्ही भरपूर मेहनत घेत आहे, पण तुमची इच्छा जी आहे मॅनिफेस्ट होत नाही. तर यासाठी आपलं लक पण आपल्याला बरोबर असावं लागतं आणि हे मॅनिफेस्टेशन जेव्हा आपण करतो तेव्हा आपल्याला आपलं लक साथ देतं. त्यामुळे काही काही गोष्टी आपण विश्वास ठेवण्यावर पण असतात. विश्वास ठेवला तर सगळ्या गोष्टी साध्य होतात. त्यामुळे आजच्या ह्या व्हिडिओला स्टार्ट करण्याअगोदर मी थोडंसं तुम्हाला माहिती देते की निकोला टेस्ला ही यांची टेक्निक होती. आणि निकोला टेस्ला कोण होते? टेस्ला हे किती विजनरी होते. त्यांनी बरेच इन्व्हेन्शन केले होते आणि ती कुठलीही गोष्ट करताना म्हणजे जरी त्यांना टेबल साफ करायचा असेल ना तरी पण ते टिश्यू पेपर 3 घ्यायचे किंवा 6 घ्यायचे, म्हणजे 3, 6, 9 याच्यावरच हे करायचे. त्यांना बाहेर जायचं असेल तरी ते फेऱ्या मारताना 3 फेऱ्या मारायचे. म्हणजे आणि कुठेही गेले की हॉटेलचा नंबरही ते असा बघायचे की 369 यामध्ये प्लस होईल का, 9 येतोय का, 3 येतोय का, म्हणजे असं बुकिंग करायचे आणि तिथेच राहायचे. त्यामुळे त्यांना 369 बद्दल एवढी माहिती होती की त्यांना माहीत होतं की प्रत्येक आकड्यामध्ये फ्रिक्वेन्सी होते. आणि तुम्हाला तर माहिती आहे त्यांनी रेडिओचं पण इन्व्हेन्शन केलं होतं आणि रेडिओचं आपण प्रत्येक स्टेशन लावताना जे ट्युनिंग करतो त्यामध्ये सुद्धा फ्रिक्वेन्सी असतात आणि मला वाटतं त्याच्यामुळेच त्यांना ह्या गोष्टींची जास्त माहिती होते. आणि त्यांनी 300च्या वरती पेटंट घेतले होते. ते एवढे इन्व्हेन्शन करत होते त्यामुळे त्यांनी पेटंटही एवढे घेऊन ठेवलेले होते आणि प्रत्येक शोध त्यांनी मला वाटतं ह्या सिक्रेटनुसारच त्यांनी लावलेला होता. त्यामुळे त्यांना प्रत्येक याच्यामध्ये यश मिळत होतं. आणि त्यांनी असं सांगितलेलं होतं की ह्या आकड्यांवरती जर तुम्ही काम केलं तर तुमचं मॅनिफेस्टेशन होतंच. त्यामुळे आपण आज 369 ही टेक्निक पाहणार आहोत. कसं करायचं आज ती पाहणार आहोत. 369 टेक्निक म्हटलं की तुम्हाला 369 म्हणजे दिवसातून तुम्हाला ह्या गोष्टी कशा लिहायच्या आणि किती वेळा लिहायच्या यामध्ये मी आज सविस्तर असं सांगणार आहे. तर तुम्हाला काय करायचं, पहिल्यांदा तुमचं अफर्मेशन तुम्हाला लिहायचं आहे. तुमचं जे गोल आहे, तुमची जी इच्छा आहे, तुम्हाला अगोदर ती क्लिअरिटी पाहिजे की मला ही इच्छा माझी क्लिअर आहे. तुम्हाला समजा 1 करोड हवे आहेत तर ह्या वर्षामध्ये मला 1 करोड इतके पैसे हवेत. तर तुम्हाला ती तुमची इच्छा क्लिअर हवी की मला 1 करोड हवे आहेत. आणि आता तुम्हाला तुमची इच्छा लिहायची आहे. कशी लिहायची आहे? एखादी नोटबुक घ्यायची आहे तुम्हाला मस्तपैकी आणि त्याच्यावर तुम्हाला लिहायचं आहे सकाळी. आता समजा तुम्ही 9 वाजता सकाळी ही गोष्ट 3 वेळा लिहायची आहे की मला थँक यू युनिवर्स, मला 1 करोड रुपये मिळालेले आहेत. हा तुम्हाला डायरेक्ट काय म्हणतात एंड रिझल्ट तुम्हाला बोलायचा आहे. आणि हे 3 वेळा तुम्हाला पहिल्यांदा लिहायचं आहे सकाळी 9 वाजता लिहिलं तर म्हणजे बरं पडेल. मग सकाळी तुमचं माइंड येईल. पण लिहायच्या अगोदर तुम्हाला तुमचं माइंड एकदम फ्रेश हवं. मी बोलली ना, कुठल्याही म्हणजे तुमच्या माइंडमध्ये विचार नको किंवा निगेटिव्ह विचार नको. तुम्ही एकदम खुश असायला हवं. तुमचं माइंड एकदम रिकामा हवं. तर त्यासाठी मेडिटेशन करा किंवा मी अगोदरच मागच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला सांगितलेलं आहे की तुम्ही एखादं कॉमेडी काहीतरी बघू शकता. त्यामुळे तुमचं माइंड एकदम रिलॅक्स होतं. म्हणजे तुमचे जे विचार असतात ते थोडं कमी होतात. त्यामुळे तुम्ही ही टेक्निक करू शकता आणि मस्तपैकी एकदम खुश होऊन तुमचं माइंड रिलॅक्स करूनच तुम्हाला एकदम पॉझिटिव्ह राहूनच ह्या गोष्टी करायच्या आहेत. त्यामुळे तुमची इच्छा लवकर मॅनिफेस्ट होणार आहे. आणि तुम्ही ही इच्छा लिहिताना 3 वेळा लिहिणार आहात तर त्यामध्ये तुम्ही काय करायचं आहे, 17 सेकंड तुम्हाला एका इच्छेला लिहिताना लावायचा आहे. 17 सेकंड तुम्ही ती इच्छा व्हिज्युअलाइज करायची आहे. त्यामध्ये आनंद तुमचं जे मिळाल्यानंतर तुम्हाला किती म्हणजे आनंद होणार आहे ना, ते तुम्ही तुमच्या अंगामध्ये व्हायब्रेशन आले पाहिजे. ते तर 17 सेकंड
17 सेकंड तुम्हाला लागले पाहिजे किंवा 68 सेकंडमध्ये तर एवढी पॉवर आहे ना. तुम्ही एखादी जर तुमची इच्छा 68 सेकंड होल्ड केली, 68 सेकंड तुम्ही जर होल्ड केली ती, म्हणजे तेवढ्या वेळ तुम्ही व्हिज्युलाइज केली किंवा तुम्ही फील केली, तर ती इच्छा होते लवकर मॅनिफेस्ट. तर त्यासाठी आपल्याला ही टेक्निक वापरायची आहे. म्हणजे 17 सेकंड्स किंवा 17 सेकंड किंवा 68 सेकंड तुम्ही सकाळी लिहिणार आहे ना 3 वेळा. तर पहिल्यांदा लिहिताना आता थँक्यू युनिवर्स मला 1 करोड रुपये मिळाले, तर थँक्यू युनिवर्स मला 1 करोड रुपये मिळाले. तर ही 17 सेकंड तुम्ही व्हिज्युलाइज करायचं आहे, स्माईल द्यायचं आहे, फील करायचं आहे. मी 1 करोड आल्यावर काय करणार आहे, मी घर घेणार आहे, काय करणार आहे, मी माझ्या मम्मीला काय करणार आहे, किंवा माझ्या बायकोला दागिने करणार आहे, किंवा काय अजून काय तुमच्या मुलांसाठी सेविंग करणार आहे. म्हणजे हे सगळं तुम्हाला 17 सेकंड किंवा 68 सेकंड हे सगळं फील करायचं आहे, अनुभवायचं आहे. आणि मग त्याच्यानंतर ती एकदा लिहून झाल्यानंतर परत दुसऱ्यांदाही तुम्हाला तसंच करायचं आहे, ते फील करायचं आहे. 1 करोड आल्यानंतर मी किती खुश होणार आहे, किंवा माझ्या हातात तेवढे पैसे आल्यावर, माझ्या बँकेत तेवढे पैसे आल्यावर माझी रिॲक्शन काय असणार आहे, आणि मग माझे सगळे फायनान्शियल प्रॉब्लेम सगळे मिटून जाणार आहेत, आणि मग मी काय काय घेणार आहे, मी कुठे राहणार आहे, हे सगळं तुम्हाला व्हिज्युलाइज करायचं आहे. 68 सेकंड केलं तर खूपच चांगलं आहे. आणि मग त्याच्यानंतर तिसऱ्यांदाही तुम्हाला तसंच करायचं आहे. 17 सेकंड्स किंवा 68 सेकंड तो विचार तुमच्या मनामध्ये एकदम होल्ड करायचा आहे आणि व्हिज्युलाइज करायचा आहे. मी एवढे पैसे आल्यावर काय करणार आहे, मी फायनान्शियली एकदम फ्री होणार आहे, मला कसलंच टेन्शन राहणार नाही. मग तुमच्या हॉबीज वगैरे ज्या असतील त्या तुम्ही जोपासायच्या आहेत, म्हणजे असा विचार करताय का, किंवा कुठे तुम्हाला फिरायला जायचं आहे का, हे तुम्ही व्हिज्युलाइज करायचं आहे. म्हणजे हे 68 सेकंड तुम्ही सगळं तेवढ्या वेळामध्ये हे पैसे मिळाल्यावर तुम्ही काय करणार आहे, या गोष्टी तुम्हाला व्हिज्युलाइज करायच्या आहेत. मग हे 3 वेळा झाल्यानंतर तुम्ही 4 ते 5 तासाचा गॅप द्यायचा आहे. लगेच लिहायचं नाही आहे. 9 वाजता लिहिलं तर तुम्ही परत 3 वाजता लिहायचं आहे. म्हणजे इथे 9 वाजता परत 3 वाजता, मग दुपारी लिहायचं आहे तुम्हाला 6 वेळा. मग मी जसं सांगितलं 6 वेळा, जसं थँक्यू युनिवर्स मला 1 करोड मिळालेले आहेत, तुम्ही 17 सेकंड तो विचार तुमच्या माइंडमध्ये एकदम होल्ड करायचा आहे. किंवा 68 सेकंड जर तो विचार तुमच्या माइंडमध्ये होल्ड केला तर खूप पॉवरफुल होतं आणि तुमची इच्छा लवकर मॅनिफेस्ट होते. त्यामुळे तो थोडा याला वेळ लागणार आहे, कारण तुम्ही 3 वेळा लिहिलं तर थोडा कमी वेळ लागतो. मग 6 वेळा आपल्याला लिहायचं आहे, त्यामुळे थोडासा वेळ लागणार आहे. आणि तुम्ही 17 to 68 सेकंड हे होल्ड करायचं आहे तुमच्या माइंडमध्ये. आता थँक्यू युनिवर्स मला 1 करोड रुपये मिळालेले आहेत, तर कसं तुम्ही फील करणार आहे ते मी मगाशी सांगितल्याप्रमाणे तुम्ही परत तसं फील करायचं आहे. तुमच्या माइंडमध्ये तुम्ही तो विचार कंटिन्युअस एकदम फ्री माइंडनी चालू ठेवायचा आहे. आणि मग तुम्हाला 6 वेळा कंटिन्युअस हे लिहायचं आहे. हे झाल्यानंतर तुम्ही रात्री झोपायच्या एक 10-15 मिनटं अगोदर, तुम्ही आता झोपणार आहात तेव्हा हे लिहायचं आहे. 9 वाजता लिहिलं तरी चालेल संध्याकाळी, पण तुम्ही झोपायच्या वेळेला लिहिलं तर अजून चांगलं, कारण तुमचं सबकॉन्शियस माइंड तुम्ही झोपायला लागल्यानंतर ॲक्टिव्ह होत जातं. त्यामुळे हा विचार तुमच्या माइंडमध्ये घोळत राहतो आणि रात्रभर ते तुमचं सबकॉन्शियस माइंड ह्यावर काम करतं. त्यामुळे तुम्ही झोपायच्या आधी 10 ते 15 मिनटं अगोदर हे लिहू शकता. एवढा काय वेळ नाही लागणार आहे त्याला. आणि मग सकाळी 3 वेळा लिहिलं, दुपारी 6 वेळा लिहिलं, आणि रात्री तुम्हाला 9 वेळा लिहायचं आहे. आणि 9 वेळा लिहितानाही मी तसंच सांगितलेलं आहे. पहिल्यांदा लिहायचं आहे थँक्यू युनिवर्स मला 1 करोड रुपये मिळालेले आहेत, आणि त्याच्यानंतर तो विचार तुमच्या माइंडमध्ये 17 ते 68 सेकंड तुमच्या माइंडमध्ये तो विचार होल्ड झाला पाहिजे. म्हणजे तुम्ही सगळं व्हिज्युलाइज करायचं, त्यामुळे तो विचार तुमच्या माइंडमध्ये जास्त वेळ होल्ड होणार आहे. पहिल्यांदा लिहिलं, मग परत दुसऱ्यांदा परत होल्ड करायचं, परत तिसऱ्यांदा आणि परत होल्ड करायचं. असं तुम्हाला 9 वेळा लिहायचं आहे. आणि नंतर हा झाला पहिला दिवस. तर तुम्ही हे 21 डेज लिहायचं आहे. कंटिन्यूस रोज लिहायचं आहे ही गोष्ट. 21 डेज नाही तर तुम्हाला अजून लिहायचं असेल तर 30 डेजही तुम्ही लिहू शकता, किंवा मग तुम्ही 33 डेज लिहू शकता, किंवा मग तुम्ही 45 डेज लिहू शकता. म्हणजे जिथं 3 येतात, जिथं 6 येतात, जिथं 9 येतात, त्यांची प्लस केली की बेरीज येते, तशी तुम्ही त्याप्रमाणे लिहू शकता.
किंवा 3 दिवसही लिहू शकता. पण 3 दिवस खूप कमी होतात, 6 दिवस खूप कमी होतात. त्यामुळे 21 दिवस हे तुमच्या सबकॉन्शियस माइंडला कुठलीही गोष्ट असू द्या, सवय लागायला तुम्ही पाहिलं असेल की सवय लागण्यासाठी पण 21 दिवसांचा वेळ लागतो. तुमचं सबकॉन्शियस माइंड रिप्रोग्राम व्हायला कमीत कमी 21 दिवस लागतात. त्यामुळे कमीत कमी तुम्ही 21 दिवस ही टेक्निक करून पहा आणि रोज करा. जर तुम्हाला असं वाटलं की मला आज वेळ नाही, मला कुठे बाहेर जायचं, तर त्यासाठी पण मी आज सोल्युशन देणार आहे. कारण मी तसंही केलेलं आहे आणि तशी पण ही टेक्निक होते. पण तुम्हाला असं हा विचार तुमचा सोडायचा नाही आहे त्यावेळेला. आता समजा तुम्हाला अर्जंट कुठे बाहेर तुम्ही गेलेले आहेत आणि तुमची वही घरी आहे. तुम्हाला असं वाटतं की मी काय करू मग याच्यासाठी? तर तुम्ही काय करायचं, मनातच बोलायचं आहे आणि व्हिज्युअलाइज करायचं आहे. 68 सेकंडपर्यंत तुम्हाला व्हिज्युअलाइज करायचं आहे. 17 to 68 सेकंड तुम्ही व्हिज्युअलाइज करू शकता. म्हणजे एवढा वेळ ही एक गोष्ट व्हिज्युअलाइज करायची, मग परत तुम्हाला दुसऱ्यांदा तसंच करायचं आहे. म्हणजे मनामध्ये तुम्ही करायचं हे. जर तुम्हाला वेळ नसेल तर तुम्ही काय करणार आहे ना, तुम्हाला कुठे अर्जंट गेलेला, पण त्यावेळेलाही तुमच्या माइंडला तुम्हाला थांबवायचं नाही आहे. कारण तुम्हाला 21 दिवस ती सवय करायची आहे. मग न लिहिताही तुम्ही असंही करू शकता आणि मी तसं केलेलं आहे. कारण कधी कधी आपल्याकडे बाहेर जायला लागतं, आपल्याला काही कामं असतात, त्यावेळेला राहून जातं. पण आपल्या माइंडला आपल्याला थांबवायचं नाही आहे, त्याला काम द्यायचंच आहे ना आपल्याला त्या टाईमला. तर तुम्ही हे तुमच्या मनामध्ये चालू ठेवायचं आहे आणि बोलायचं आहे तुम्हाला. आणि त्यामुळे मी असंही करून पाहिलेलं आहे. माझी इच्छा तशी पूर्ण झालेली आहे. पण तुम्ही लिहिलं तर खूप चांगलं आहे. आणि कधी जर बाय चान्स तुम्हाला टाईम नसेल तर ही गोष्ट तुम्ही करायची आहे आणि ही टेक्निक करून पहा. खूप सुंदर आहे आणि लवकर गोष्टी मॅनिफेस्ट होतात. सगळ्या गोष्टींसाठी तुम्हाला जर तुम्ही खूप मेहनत करत असाल तर नक्कीच, आणि एखादी इच्छा तुमची मॅनिफेस्ट होत असेल तर नक्कीच तुम्ही ही टेक्निक करून पहा आणि मला नक्की कमेंट करून माझ्या व्हिडिओच्या खाली मला नक्की कमेंट करून सांगा की तुमची कोणती इच्छा ह्या टेक्निकने पूर्ण झाली. ह्या टेक्निकने इच्छा लवकर खरंच पूर्ण होतात. सगळ्या टेक्निक पॉवरफुल असतात, पण काय ना काय गोष्टी असतात ना, त्या ह्या गोष्टी म्हणजे कोणत्या टेक्निकनी लवकर पूर्ण होतात. तुमचं व्हायब्रेशन त्यावेळेला त्या टेक्निकशी मॅच झाले की ती गोष्ट लवकर मॅनिफेस्ट होते. आणि कधी जर तुमची इच्छा पूर्ण नाही झाली तर युनिवर्सवर सोडून द्या. कारण युनिवर्सने तुमच्यासाठी अजून काहीतरी चांगलं केलेलं असतं. माझंही असं झालेलं होतं आणि मी निराश झाले होते आणि त्याच्यानंतर मला खूप चांगल्या गोष्टी मिळालेल्या आहेत. असंही असतं की युनिवर्सने तुमच्यासाठी अजून खूप चांगलं ठेवलेलं असतं. त्यामुळे कुठल्या गोष्टींसाठी आपण नाही झालं तरी निराश नाही व्हायचे. कारण युनिवर्सने आपल्यासाठी खूप चांगल्या गोष्टी ठेवलेल्या असतात. आणि बी पॉझिटिव्ह, नेहमी पॉझिटिव्ह हा चांगला विचार करा आणि सगळं तुमच्याकडे चांगलं आकर्षित होईल. तुमची स्वप्न लवकर पूर्ण होतील. त्यामुळे ह्या गोष्टींसाठी आपण फक्त प्रयत्न करू शकतो, बाकी काही करू शकत नाही. त्यामुळे प्रयत्न करा आणि तुमचे ज्या ॲक्शन्स असतात, ज्या घ्यायच्या असतात, अभ्यास करायचा असेल किंवा काहीही तुमची जी इच्छा मॅनिफेस्टेशनचं त्याविषयी तुमच्या ज्या ॲक्शन्स असतील त्या तुम्ही घ्यायलाच हव्यात. त्यामुळे तुमची लवकर इच्छा मॅनिफेस्ट होते. तर आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला मला नक्की कमेंट करून सांगा आणि पुढच्या वेळेला पण छान असा व्हिडिओ नक्कीच घेऊन येणार आहात. तर तुर्तास तरी मी थांबते आता. धन्यवाद.